नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर काल जसं आपण मार्केट ॲनालिसिस केलं होतं तसं आजही करणार आहे, पण ते मार्केट ॲनालिसिस करण्याअगोदर तुम्हाला आज मी एक ट्रेड केला होता तो दाखवतो। सुरुवातीला बघा, आज मार्केट थोडं गॅपअप ओपन झालं होतं आणि ते एक रेजिस्टन्स झोन होता। त्या रेजिस्टन्स झोनपासून डबल मार्केटमध्ये सेलिंग चालू झालं आणि मी एक प्रॉपर सेटअपचा वेट केला। एक बघा, इथं ट्रेड लाईन आहे, एक ट्रेड लाईन तयार होते बा। मार्केटने इथे रिजेक्शन घेतलं, इथे रिजेक्शन घेतलं, त्या ट्रेड लाईनचं इथे सुद्धा घेतलं आणि इथे सुद्धा घेतलं। आणि जेव्हा त्या ट्रेड लाईनचं ब्रेकडाऊन झालं, आणि नुसतं ट्रेड लाईनचं ब्रेकडाऊन पण नाही, EMAचा पण इथं सपोर्ट होता आणि प्लस इथे तुम्ही बघू शकता खाली एक सपोर्ट रेंज आहे। त्या सपोर्ट रेंजवर जेव्हा इथे एक हेल्दी कॅन्डल तयार झाले, ब्रेकडाऊन झाल्यानंतर मी रिटेस्टमेंटची वाट बघितली। इथं मार्केट रिटेस्ट पण झालं आणि नंतर मग इथं ह्या हेल्दी कॅन्डलवरून मी एंटर केलं मार्केटमध्ये आणि इथे टॉपला मी सोडला ट्रेड। कारण का तुम्ही बघू शकता इथं डबल रेजिस्टन्स लेवल आहे आणि एवढी मोठी इथे मुवमेंट। याचं कारण म्हणजे जे की इथं वीक सेलिंग होत होतं त्यांचं इथं स्टॉप लॉस हिट झालं, त्यामुळे इथे मोठी अशी ग्रीन कॅन्डल तयार झाली। हे होतं आपल्या ट्रेड संदर्भात सर्व। आता मी तुम्हाला उद्यासाठी थोडं मार्केट ॲनालिसिस करून देतो। तर बघायला गेलं, आजही मार्केट सेलिंगमध्ये गेलं होतं। जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, इथे एक रेजिस्टन्स झोन आहे, इथे एक रेजिस्टन्स झोन आहे, तिथून मार्केट डबल सेलिंगमध्ये गेलं। तर आता उद्यासाठी जर बघायला गेलं तर अजूनही मार्केट बेरिशच आहे आणि इथे एक मार्केटचा चांगला सपोर्ट झोन होता। हा सपोर्ट झोन ब्रेक करून एक रेड कॅन्डल तयार झाले हेल्दी। तर मला असं वाटतंय जेव्हा ह्या टाईपची कॅन्डल मार्केटमध्ये तयार होते तेव्हा पॅनिक सिच्युएशन तयार होतात मार्केटमध्ये। कारण का ज्यांनी ते बाय केलेले असतात त्यांची स्टॉप लॉस इथं असतात आणि ती जेव्हा ॲग्रेसिव्हली असं सेलिंग आलं की त्यांचे स्टॉप लॉस हिट होतात। सो उद्या पण मार्केटमध्ये सेलिंग येण्याचे चान्सेस जास्त आहे आणि उद्या चांगली मोमेंटम डाऊन साईडला मार्केट देईल असं मला वाटतंय। साईड बेस टू गॅप डाऊन इथं मार्केट ओपन राहील, इथे कुठेतरी मार्केट उद्या ओपन होईल ह्या रेंजमध्ये। इथं मी मार्क करतोय बघा, या रेंजमध्ये कुठेतरी मार्केट ओपन होईल आणि उद्या आपण मार्केट डाऊन साईडला ट्रेड करेल। तर हे झालं निफ्टीसाठी। आता थोडं आपण बँक निफ्टीसाठी ॲनलाइज करूया। सेम बँक निफ्टीमध्ये पण मी तुम्हाला काल बोललो होतो, इथे एक ट्रेड लाईन आहे, ह्या ट्रेड लाईनचं पण ब्रेकडाऊन झालं आणि हा इथे एक सपोर्ट झोन आहे डेली टाईम फ्रेमवर आणि 4 आवर्स टाईम फ्रेमवर। तर इथे पण मार्केटने रेड कॅन्डल क्लोज केल्या आणि ज्यांनी आता इथे बाय केलं असेल, इथे बाईंग त्यांची स्टॉप लॉस इथे असणार आहे तिथे खालच्या लेवलला। तर आता उद्या जेव्हा यांची स्टॉप लॉस हिट होतील तेव्हा मार्केटमध्ये अजून पॅनिक क्रिएट होईल आणि अजून मार्केट सेलिंगमध्ये जाईल। त्यामुळे उद्याचं मार्केट ह्या रेंजमध्ये इथे कुठेतरी गॅप डाऊन ह्या साईडमध्ये ओपन होऊ शकतं आणि मार्केटमध्ये जर तुम्हाला ट्रेड करायचा असेल उद्याच्या मार्केटमध्ये डाऊन साईडला, तर तुम्हाला ट्रेड करण्यासाठी इथपर्यंत अजून ऑपॉर्च्युनिटी आहे डाऊन साईडला, इथपर्यंत तुम्ही ट्रेड करू शकता। त्यामुळे उद्या तुम्हाला एवढे पॉईंट मिळण्याचे चान्सेस आहेत डाऊन साईडला। तर बघूया आता उद्याचं मार्केट कसं ओपन आहे, पण मी मार्केटमध्ये अजूनही बेरिशच आहे। कारण का तुम्ही बघू शकता चार्टवरून आपल्याला समजतंच आहे आणि उद्यासुद्धा मार्केट डाऊन साईडला ओपन होईल, साईड बेस टू गॅप डाऊन। सो अशा ट्रेडिंग रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा।